घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे 10,000 रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। ठिकठिकाणी लोकांना किट्स राशनच्या द्यायच्या याची सुरुवात झाली आहे। अन्नधान्य याची देखील सुरुवात आपण केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खालची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते की नाही बघा, तुम्ही पण फील्डवर राहा। आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे, त्यामुळे त्या विसर्गाचा अंदाज घेऊन कुठे पाणी शिरू शकतं याचा अंदाज घेऊन त्या लोकांना पहिले बाहेर काढणं अशा प्रकारचा देखील प्रयत्न आहे। उद्याचा दिवस, परवाचा दिवस, विशेषतः उद्याचाही दिवस, आजचा दिवस तर क्रिटिकल आहेच, पण उद्याचाही दिवस क्रिटिकल आहे। मग हे जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये ते कमी होत जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस असेल, त्यामुळे पुढचे 2-3 दिवस अलर्ट मोडवर राहून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा कमीत कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला आपण सांगितलेली आहे। आणि हे सगळं होत असताना लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे। म्हणून आपण हे देखील सांगितलं आहे की सरसकटच पंचनामे त्या ठिकाणी करा, लिनियंट राहा, कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून, फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका। त्यामुळे त्या संदर्भात एकूण सगळ्या नुकसानीची माहिती आमच्याकडे आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे त्याचा निर्णय सरकार करेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, सरकार निर्णय घेईल, नेमकी अधिकची मदत काय करायची या संदर्भातला निर्णय सरकार घेईल असं त्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर दिलेला आहे, लोकांना जास्तीत जास्त मदत करू अशा शब्दांमध्ये त्यांनी आश्वस्त सुद्धा केलं।